नमस्कार, मी रवींद्र चव्हाण, मराठवाडा अध्यक्ष ग्राम संवाद सरपंच संघटना। सध्या राज्यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण गाजत आहे आणि या हत्या प्रकरणाचा तपास आतापर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये योग्य रीतीने सुरू आहे। परंतु सद्यस्थितीत ज्या देशमुख कुटुंबावर अन्याय झाला ते व जे आरोपी आहेत त्यांचे कुटुंबीय, त्यांचे समर्थक हे आंदोलन करीत आहेत आणि या सर्व परिस्थितीमुळे बीड जिल्ह्यातील व प्रामुख्याने परळीतील परिस्थिती ही चिघळत चाललेली आहे। हे प्रकरण राज्याच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील बनलेले असून या प्रकरणाचा आतापर्यंतचा तपास व यापुढे होणारा तपास हा सार्वजनिक करावा अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना एका निवेदनाद्वारे केली आहे। त्याचे कारण असे आहे की हा तपास सार्वजनिक जर केला तर या प्रकरणामध्ये कोण दोषी आहे, या प्रकरणात आरोपींना कोणी कोणी मदत केली, कोण निर्दोष आहे, या सर्व बाबी जनतेसमोर येईल आणि या सर्व बाबी जनतेसमोर आल्यानंतर कोणालाही आरोपीच्या बाजूने सहानुभूती दर्शवण्याचा या ठिकाणी दर्शवण्याचा विषय राहणार नाही। तपासांती या सर्व गोष्टी समोर येणारच आहे, परंतु सद्यस्थितीत चिघळलेले वातावरण व परिस्थिती बघता या प्रकरणाचा तपास हा आत्ताच सार्वजनिक करणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे की आपण या प्रकरणाचा तपास सार्वजनिक करावा। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।